नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंजलीला अर्णव सांगतो की आता कुठल्याही मुलीचा विषय माझ्या आयुष्यामध्ये येणार नाही। मुली सगळ्या पैशांच्या पाठीमागे प्रिय असतात आणि त्या फक्त पैशांसाठी काम करतात याचा प्रत्यय मला रोज रोज येत आहे। त्यामुळे आता हा विषय माझ्या आयुष्यामधून कायमचा निघून गेलेला आहे। अंजली त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते। माझं आणि तुझ्या जिजूंचं नातं कसं आहे, मामा मामींचं नातं कसं आहे, सगळ्याच मुली सारख्या नसतात। तुलाही अशी कुणीतरी मिळेल की जी तुझा चेहरा पाहूनच समजेल की तुला काय हवं आहे काय नको आहे। त्यावेळेस अर्णव तिच्यावरती ओरडूनच म्हणतो की ताई प्लीज आता हा विषय नको, आणि असं म्हणून तो घरामध्ये निघून जातो। इकडे नमू इशूला म्हणते की अगं काय झालं, तू इतकी का घाबरतीयस, त्याच्याकडे काही तुझा पत्ता आहे का, एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तो तुला कुठे शोधणार आहे। त्यावेळेस ईश्वरी सांगते की अगं ताई त्याने माझा नंबर घेतला आहे आणि माझा लॉकेटसुद्धा त्याच्याकडे आहे। त्यानंतर नमू मात्र खूपच घाबरते आणि इशू तू असं कसं लॉकेट त्याला देऊन टाकलंस, तुला कळलं कसं नाही, असं चिंता व्यक्त करू लागते। आता हे सगळं लांबूनच राकेश पाहत असतो, कारण राकेशला ईश्वरी फारच आवडलेली असते। राकेश तिच्या समोर येतो आणि मुंबईला नावं ठेवून झाली का, इतकी वाईट नाही आमची मुंबई, असं बोलतो। ईश्वरी म्हणते की तुम्ही इथे कसे काय, आणि दोघांच्या गप्पा सुरू होतात। इकडे पूजा संपल्यानंतर वल्लरी मामी पूजेमध्ये येते, त्यावरून आजी तिच्यावरती खूपच भडकते। सगळं झाल्यानंतर आली आहेस, जर अगोदर आली असतीस तर 4 शब्द श्लोक कानावरती पडले असते आणि थोडीशी अक्कल आली असती, असं आजी तिला म्हणते। त्यानंतर वल्लरी खूपच चिडते आणि मनातच म्हणते की या घरामध्ये माझी कुणाला व्हॅल्यूच नाही आहे। इकडे नमू आणि ईश्वरी दोघी देखील स्वयंपाक बनवत असतात आणि त्याच वेळेस तिला अचानक आठवतं की आपल्याला जर नोकरी असती ना तर मी लगेच असे फटाफट पैसे कमवून त्या अर्णवला पैसे दिले असते। ती घाईघाईतच राकेशला फोन लावते आणि मला नोकरी मिळू शकेल का असं विचारते। त्यानंतर राकेश म्हणतो की हो मी देऊ शकतो तुमच्यासाठी काही पण, असं तो मनातच बोलतो। आता इकडे ईश्वरी सतत अर्णवचाच विषय काढत असते। नमू म्हणते की अगं तू इतक्या वेळ त्याचं नाव घेते आहेस की त्याला तिकडे उचक्या लागत असतील, आणि खरंच अर्णवला तिकडे उचक्या लागत असतात। अंजली म्हणते की इतके कोण आठवण काढत आहे, आणि जर हे सायंटिफिक आहे तर मग पाणी पिल्यानंतर उचकी थांबायला पाहिजे ना, मग याचा अर्थ असा आहे की कोणीतरी खूपच मनापासून आठवण काढत आहे। इकडे अंजली सर्व घरामध्ये आरती फिरवत असते, तितक्यात तिचा पाय घसरतो आणि ती पडणार, तितक्यात तिचा नवरा म्हणजेच राकेश त्या ठिकाणी येतो आणि तिला सावरतो। त्याला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो। अंजली म्हणते की का हो तुम्ही तर येणार नव्हतात ना। आता राकेश सांगतो नव्हतो येणार, पण काय करू, तुला पाहिल्याशिवाय मला दिवसाची सुरुवातच होत नाही। जेव्हा मी बाहेरगावी असतो ना तेव्हासुद्धा मी मोबाईलमध्ये तुझा फोटो पाहतो आणि तेव्हाच माझ्या दिवसाची सुरुवात होते, असं तो नाटकीच बोलू लागतो। घरच्यांचा त्याच्यावरती मात्र प्रचंड विश्वास असतो। तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जयू आत्या म्हणते मी इंदोरवरून ज्या साड्या आणते त्या साड्यांचा बिझनेस इथे करते आणि त्याचीच ऑर्डर मला आली आहे, आणि त्यांनी आत्ताच सॅम्पल म्हणून त्या साड्या मागवलेल्या आहेत। इशू म्हणते ही तर खूप बढिया गोष्ट आहे। जयू आत्या म्हणते बढिया काय, इथे माझी कंबर धरत नाहीये। इशू म्हणते तू कशाला काळजी करतेस, आम्ही दोघीही साड्या घेऊन जातो आणि सॅम्पल दाखवतो। आता दोघीही ज्या ठिकाणी जातात ते नेमकी अर्णवचं घर असतं। पुन्हा एकदा अर्णव आणि इशू समोरासमोर येतात आणि त्यांच्यामध्ये वाद होतात। इशू म्हणते की कितीही महागडी काच असली ना तरीसुद्धा ती फुटतेच, तसाच एक दिवस तुमचा अहंकार, पैशाचा माजसुद्धा असाच फुटणार आहे। त्यावेळेस अर्णवला मात्र खूप तिचा राग येतो आणि तो रागातच तिच्याकडे पाहत असतो। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।